वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। तर तुम्हाला टायटल थंबनेल बघून समजलंच असेल की आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला काय दाखवणार आहे। तर ऑफकोर्स मी माझ्या हॉलची टूर करणार आहे। तर ठीक आहे, एक गोष्ट राहिली होती ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ती आणायची होती। तर ती आम्ही आणून लावलेली आहे आणि आम्हाला अगदी खूप छान जशी हवी आहे तशी मिळाली। आणखीन एक खूप सुंदर होती, पण त्यासाठी प्रॉपर ना एक अशी जागा पाहिजे व्यवस्थित की जिथे ती अशी काचेमध्ये वगैरे होती आणि थोडी एक्सपेन्सिव्ह सुद्धा होती। ही जी आहे ती खूप छान आहे, मी दाखवेनच तुम्हाला व्हिडिओमध्ये। तर सुरुवात मी करेन, ठीक आहे। तर सुरुवात या दरवाजापासून होते आणि जो पुढचा दरवाजा आहे मी बंद केला आहे। ओपन असेल ना कोणीतरी येत राहतं आणि मग ते पुन्हा व्हिडिओ थांबवा आणि मग बोला असं होतं, ठीक आहे। तो बंद केला आहे। हा मेन हॉल आहे, इथे आमच्या सासूबाई राहतात आणि त्यानंतर जी सेकंड रूम आहे तर हा एंट्रीचा दरवाजा आहे। इथे लक्की खात बसले कॅल्शियम बोन। लक्की ओ लक्कू रुसली आहे, ठीक आहे। आता इथून आल्याबरोबर इथून एंट्री केल्याबरोबरच तर इथे डाव्या हातालाच आम्ही या मोठ्या वॉलवरती हे जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिमा आहे ती लावलेली आहे आणि आम्हाला ही तुम्ही बघू शकताय आम्ही माझ्यामध्ये अगदी 8 ते 10 दिवस झाले आणलेली आहे। ही एकच राहिलं होतं आणायचं आणि जिथून आम्ही घेतली ना तिथे इतक्या खूप सुंदर सुंदर होत्या प्रतिमा होत्या, मूर्ती होती, पण आम्हाला प्रतिमा हवी होती तर आम्ही आणली आणि ही आहे ती प्रतिमा तुम्ही बघू शकता। त्याच्याच खाली आहे हा सिंगल बेड। ॲक्च्युली हा डबल होता तर निलेशने याला कट करून सिंगल करून टाकला आणि इथे तुम्ही बघू शकताय माझी 2 शहाणी मांजरं बसली आहेत, माझ्यापेक्षा शहाणी आहेत। ए कोको आणि हा जाड्या खाऊन फक्त झोपायचं इतकंच माहिती आहे। हा माझ्यावरती गेलाय, खाऊन झोपणे इतकंच काम आहे मला, होय की नाही। आणि तर हा मी याचं दिवाण केला आणि त्याचं काहीसं हे असं आहे, बघू शकते तुम्ही। हे जे 2 आहेत ते लोद आणि कुशन आहे, उशी आहे आणि हा जो कवर आहे हा थोडासा असा ह्याच्यामध्ये हे जे कॉम्बिनेशन आहे जे कवरचं आणि ह्या बेडशीटचं, तर ते कसं वाटतं मला कमेंटमध्ये सांगा। ओ ग घेतलं तुला व्हिडिओमध्ये घेतलं, तर हे कॉम्बिनेशन कसं वाटतं मला व्हिडिओमध्ये नक्की सांगा, ठीक आहे। कारण माझ्या चॉईसने घेतलेलं आहे आणि त्याच्यावरतीच आहे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, तुम्ही बघितला तर हे असं आहे। तर आणि हे जे आहेत ते आर्टिफिशियल मनी प्लांटचे वेल आहेत ते लावलेत मी सगळीकडे। तर त्यानंतर त्याच्याच इकडे तर हे जे आहे ते स्क्वेअरमधले शेल्फ्स आहेत आणि इथे सुद्धा मी ह्या सगळ्या आर्टिफिशियल वस्तू ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत। तर हे 2 वास आहेत, हे मी निलेशला लग्नाआधी गिफ्ट केलं होतं त्याच्या बड्डेला। तर हे ग्लासचे आहेत आणि त्यावरती असं वर्क आहे, ह्याचं स्पार्कचं वर्क आहे, ठीक आहे। ही आहे कामधेनूची मूर्ती जी मी ऑनलाईन मागवली होती आणि फ्लिपकार्टवरून ऑनलाईन शॉपिंग ही सगळी मी केलेली आहे। हे सुद्धा मी निलेशला लग्नाआधीच भेट दिली होती। हे जे 2 आहेत लव बर्ड्स ते सुद्धा मी लग्नाआधीच निलेशला दिलेले होते। इथे आहे लाफिंग बुद्धा, हे सुद्धा मी हे डीमार्टमधून घेतलं आहे आणि त्याच्यावरती सुद्धा हे आहे, इतका आता माझा हात वरती जात नाही आहे, वास आहे। त्यामध्ये सुद्धा आर्टिफिशियल एक प्लांट आहे ते मी ठेवले, ठीक आहे। तर हे खायचं असं दिसतंय, हे असं आहे आणि त्याच्यामध्ये तिथे एक आणि तिथे एक मी फुलपाखरू लावलं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर लगेच लागूनच हे आहे कपाट। ॲक्च्युली ह्याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे यूट्यूबवरती। तर हे जे आहे ना हे वुडनचं आहे प्रॉपर, याचा व्हिडिओ मी यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे। तर या कबर्डची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि हे खूप छान, टोटल मला 7,500-8,000 रुपये खर्च आला आहे, पण प्रॉपर खूप छान त्या सुतार काका होते त्यांनी करून दिलं आणि मस्त केलेलं आहे, अगदी झणझणीत झाले। हे असं दिसतंय, याचा प्रॉपर व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तर तुम्ही चेकआउट करा
आता इथे मी माझे कपडे वगैरे सगळे ठेवलेले आहेत, खाली साड्या वगैरे आहेत, थोडंफार अस्ताव्यस्तसुद्धा पडले. तर आणि ह्याच्यावरती हा जो आहे तो सरमाईक नाही आहे ॲक्च्युली, तर आम्ही हे लावलं आहे त्याला अधेसिव्ह काय म्हणतात त्याला, पेपर. आता माझं नाव लक्षात नाही आहे, मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. जो व्हिडिओ बनवलेला आहे ना आम्ही याचा प्रॉपर, हा जो कवर आहे तो लावलेला, तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय. तर हे कैसा असं दिसतंय, ठीक आहे. त्याला लागूनच आता इथे मी इथे सुद्धा थोडासा आर्टिफिशियल जो वेल आहे तो सुद्धा सोडलेला आहे वरतीपर्यंत. आणि ही वरती खिडकी आहे, या खिडकीमुळे पूर्ण हॉलमध्ये असा मस्त उजेड पडतो. लाईट वगैरे लावायची काहीही गरज नाही आहे. तर त्यानंतर ही आमच्या लग्नातली तिजोरी आहे. यालासुद्धा मी याला जो पेपर यूज केला आहे ना त्यामधलाच हा यूज केलेला आहे, पण कलर थोडासा वेगळा आहे. आणि तिजोरीचा जो सुद्धा मेकओव्हर करून टाकला, पण याला सूट होते तिजोरी, खूप छान दिसते. आणि इथे आहे मी. तर काहीशी जी तिजोरी आहे ती अशी दिसते. आणि ॲक्च्युली इथे फरशी नव्हती, फरशीही घालून घेतली. माझा होम टूरचा जो व्हिडिओ आहे, ठीक आहे, तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही नक्की चेकआउट करा, म्हणजे तुम्हाला समजेल की किती फरक आहे. होम टूरचा माझ्या मते मी गेल्या वर्षी बनवलेला आहे व्हिडिओ, तर त्यामध्ये तुम्ही या रूमची जी काय म्हणतात त्याला कंडिशन किंवा कशी दिसत होती रूम ते तुम्ही चेक करू शकता आणि आत्तासुद्धा बघू शकताय. तर ही तिजोरी झाल्यानंतर लगेचच आहे ती खिडकी. आणि या खिडकीमध्ये सुद्धा एक जो आहे तो वास आहे आणि त्यामध्ये हे आर्टिफिशियल फ्लॉवर्स मी ठेवलेले आहेत. तर इथे सुद्धा या खिडकीच्या ह्या बेसला ना मी हा सुद्धा पेपरच आहे, तुम्ही बघू शकताय. तर हा मी लावलेला आहे आणि खूप छान आहे, स्वस्तात मस्त काम म्हणजे होऊन जातं. तुम्ही तिजोरीसुद्धा बघू शकता, इतकी सुंदर दिसते ना की कोणाला वाटणारही नाही की याला पेपर चिकटवलेला आहे. आता खिडकी झाल्यानंतर इकडे थोडीशी छोटीशी भिंतीचा जो भाग आहे तो शिल्लक होता, तर तिथे मी हे जे 3 आहेत लावलेले आहेत. तर इथे आहे स्टे क्युरियस. तर हे मला 100 रुपयाला मिळालं होतं ऑनलाईन, तर मी मागवलं आणि इथे लावून टाकलं. त्यानंतर आहे हा दरवाजा, इथून डायरेक्ट किचनमध्ये जाता येतं. तर दरवाजाच्या वरती आहेत गांधीजींची 3 माकडं. तर तुम्ही बघू शकताय 1, 2 आणि 3. म्हणजेच वाईट बोलू नये, वाईट ऐकू नये आणि वाईट बघू नये. पण माणसं याच्या उलट करतात, वाईट बघतात, वाईट सांगतात आणि वाईटच ऐकतात आणि वाईटच करतात. आता ती माणसाची काय म्हणतात फितरत आहे, ठीक आहे, जाऊ दे. तर ही आहेत गांधीजींची 3 माकडं. आता हे जी 3 माकडं आहेत ते आणायचं ठरलेलं नव्हतं ॲक्च्युली. हे जे आहे ते खेळणं आहे, ह्या माझ्या 2 मांजरांना आणि माझ्या लकीला खेळण्यासाठी आणलेलं होतं. लकीने काही त्याच्यासोबत खेळलं नाही ॲक्च्युली. ते ना असं थोडंसं हे असं या पद्धतीचं वाजता आणि लकी लगेच घाबरते, त्यामुळे मग आम्ही तिला नाही दिलं, मग सरळ इथे दरवाजावरती लावून टाकलं. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर इथून डायरेक्ट किचनमध्ये आतमध्ये जाता येतं. तर ही आहे वॉल. तर या वॉललासुद्धा मी जे आहे तुम्हाला दाखवेन. हे मी फ्लिपकार्टवर मागवलेलं आहे, याचासुद्धा मी ब्लॉग बनवला आहे, त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही नक्की चेकआउट करा. अगदी 200 रुपयाला मला काहीतरी पडलेला आहे. आणि इथे आहे आर्टिफिशियल बटरफ्लाय, ते मी डीमार्टमधून घेतलेलं आहे. 90 रुपयाला काहीतरी 1 डझन येतात. आणि हे डान्सिंग गर्लचं पोस्टर्स आहेत, हे 3 लावलेले आहेत. ह्या अशा पद्धतीने 3 पायऱ्या झाल्यात. तर निलेश म्हटले की आपण इथेच लावून टाकूयात. तर ही जी वॉल आहे ती अशी दिसते. आता इथे जे समोर कबड आहे हे ऑलरेडी आहे, म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीपासून आहे, फक्त त्याला कलर करून इथे हा जो पेपर आहे तो लावलेला आहे. आणि हा जो पेपर आहे तो इतका सुंदर दिसतो, हे बघा तुम्ही बघू शकता. आता इथे कात्री लावले कारण ह्यामध्ये ना हे सगळं साहित्य आहे, हे साबण निरमा वगैरे जे जे आहे ना जे लागतं
नेहमीचं ते सगळं आहे. मग लकी काय करते, तिला ना हा जो आडना आहे, हे जे लॉक आहे ना, ती सहज असं काढते आणि इथून जे हवा आहे ती घेते आणि खराब करून टाकते. त्यामुळे इथे याला मी असा हा आडना घालून यामध्ये कात्रे घालून ठेवते, म्हणजे तिला काढता येत नाही. तर हे आहे, अशी आयडिया करायची. हे लकीमुळे सगळं करावं लागतं, पर्याय नाही. तर ही वॉल काहीशी अशी दिसते आहे. त्यानंतर लगेचच या कोपऱ्यामध्ये सुद्धा फुलपाखरू लावलेले आहेत आणि आर्टिफिशियल मनी प्लांट आहे. म्हणजे मनी प्लांट म्हणजे वेल आहेत मनी प्लांटचे. आणि तर हा आहे पॉझिटिव्ह कोपरा. तर तुम्ही बघू शकता, बी पॉझिटिव्ह, ड्रीम बिग, बी काइंड, वर्क हार्ड, बी हॅपी. तर हे सुद्धा मी फ्लिपकार्टवरूनच मागवलेलं आहे. आणि लाईफमध्ये ह्या 5ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ह्या असतील तर प्रत्येक गोष्ट सक्सेसफुली तुम्ही करू शकताय, आनंदाने करू शकताय. आणि भलेही अपयश आलं तरी त्याच जोमाने परत उठून सुरुवात करू शकताय. तर हा जो आर्टिफिशियल मनी प्लांटचा जो वेल आहे तो असाच गेलेला आहे. तर हे असं, ठीक आहे. तर सुरुवात होते हॉलची इथून. तर फायनल लुक मी तुम्हाला दाखवते. तर हे असं आहे, या पद्धतीने माझी मांजरं झोपलीत. आणि ह्या डब्यामध्ये ना म्हणजे हा डब्बा मी पिक्चर बघण्यासाठी घेते. ह्या डब्याच्या आतमध्ये स्टँड आहे, ते स्टँडवरती ठेवायचं आणि मोबाईल लावायचा आणि पिक्चर बघायचं. तर हा डब्बासुद्धा मला लागतो. त्यानंतर हे असं 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 असं. तर अशी आहे काहीशी हॉलची टूर, ठीक आहे. तर हॉल कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी होम टूरची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही नक्की चेकआउट करा. आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता की हॉल म्हणजे आधी कसा होता गेल्या वर्षी आणि आत्ता आम्ही खूप चेंजेस केले. ॲक्च्युली करायचे नव्हते, फक्त फरशी घालायचं असं ठरलं होतं. मग पुन्हा आणि ठरलं की ठीक आहे कलर करूया, मग पुन्हा आणि ठरलं की पुट्टी करूया, मग पुन्हा आणि ठरलं ठीक आहे सगळंच करून घेऊयात. आणि टोटल जर सगळं मिळून म्हटलं तर 40 ते 45 हजार रुपये खर्च आलेला आहे. आता तुम्ही म्हणाल इतका कसा काय, तर प्रॉपर ज्या एक एक गोष्टी जर काउंट केल्या त्याचा जो काय म्हणतात प्राईज वगैरे, तर तितका येतोच, म्हणजे तितका आलेलाच आहे, ठीक आहे. तर तुम्हाला हा हॉल टूरचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.